हे गाईज, गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं कालूदादा यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आम्ही रात्री काल महाशिवरात्र होती ना, त्याच्यामुळं रात्री आम्ही गाडी भरून ठेवली होती आणि आता आम्ही निघलो धुळ्यासाठी. ते मतदानी आधी आहे आपल्या इलेक्शनच्या, मतदानी आधी द्या, त्याच्यामुळं आम्ही आता निघलो आणि आम्ही आता मिठमिठ्याच्या पुढे निघलेलो आहे. म्हणजे येरूळच्या ते जुना नवीन बायपास झालेला आहे ना, येरूळ 4 लाईन, तिथे आता चाललो धुळ्यासाठी. सगळे 10 वाजता कलेक्टर ऑफिस उघडतं, त्याच्यामुळं मग आता जो कलेक्टर ऑफिस पाशी एवढं काही विशेष नाही आहे. तर चला दमाना सगळं सगळे दिवस उगलेला आहे इथं. तुम्हाला 40 गावाचा घाट पण दाखवतो मी. आज 40 गावाचा घाटात थांबायला मला आज पॅसेंजर नाही आपल्याकडं, त्याच्यामुळं मस्त मसोबा वगैरे सगळं दाखवेन. तर मित्रांनो, आपल्याला जायचं इथून 110 किलोमीटर. आता 1 तासाचा रस्ता आहे आपल्याला. तर चला मंडळी, आपण थांबलेलो आहे इकडे सीएनजी टाकायला. सीएनजी नंबर लागलेला आहे कन्नडमध्ये. आता वाजलेलं आहे 7:30. आता सीएनजी भरून घेतो. तिथं 10 वाजता खोलतं, त्याच्यामुळे दमाना जो आता वजे आता काय कन्नड घाट राहिला तर इथे 40 गावचा घाट राहिला समजा 10-15 किलोमीटर. तिथून काय अर्धा तास जातो. 9 वाजता धुळ्यात, काही टेन्शन नाही. तर चला सीएनजी भरून घेतो. नंबरला लावलेलं आहे. तर चला. तर मित्रांनो, आम्ही केलेला आहे आता 40 गावामध्ये 40 गावच्या घाटामध्ये प्रवास सुरू. बघू शकता तुम्ही, सिंगल रोड आहे. सकाळी असं उतरत आहे मी. बघू शकता तुम्ही, टेन्शन नाही. म्हणतो ना, लय मजा 40 गावच्या घाटात. पहा मजा. तुम्हाला पुढे गेल्यावर मसोबा पण दाखवतो मी. दर्शन घेणार येतं, कारण की मी लय दिवसाच्या बाद थांबणार येते. मी लय वेळेस गेलो पण थांबलो नाही असं घाटामध्ये. आता थांबतो, तुम्हाला पण दाखवतो. बाबा चालले सगळं इथं 40 गावच्या घाटातून. इथं म्हणते इथं लय खूप इथं ऍक्सिडेंट होते म्हणते. इथं खूप थंडी सगळे आणि असा प्रवास चालू आहे आपला. बघू शकता तुम्ही. हे गाईज, असं वाटतंय मी हाँगकाँग काय म्हणते त्याला, कॉंगकॉंग असं वाटतंय कुठेतरी. विषय नाही. खाली पूर्ण दरी आहे. इथं माणसानं असं आहे बघा, पुरी दरी काही नाही. इथून खाली गेलं सगळं. अरे वक्त पार इथून डायरेक्ट आपल्याला वैकुंठाला जायला सोपा रस्ता आहे. बघितलं का तुम्ही? वैकुंठाला जायला सोपा रस्ता इकडं, आणि इकडं पुढे गाडी चालू आहे. आता तुम्हाला वैकुंठाला जायला परत आणखीन एक रस्ता दाखवतो मी, सोपा मार्ग वैकुंठाला जायला. वैकुंठ जायला परत तुम्हाला एक सोपा मार्ग आहे. इकडे तर पूर्ण दरी आहे इकडच्या साईडना, पण ते आणखीन एक तिथं मसोबापाशी 40 गावच्या तिथं आहे ना, डायरेक्ट वैकुंठाला जायला म्हणजे असं म्हणा नाही लागत. तिथं फक्त जायचं आणि असं पूजापाठ करायची, उडी मारायची, डायरेक्ट वैकुंठ. म्हणजे असं तुम्हाला परत दाखवतो मी. इथे एका साईडला थांबत होतो. मी जास्त वेळ घेत नाहीये, पण तरी पण थांबतो मी तुमच्यासाठी काही पण. तर चला. तर मंडळी, इथं बघू शकता तुम्ही, इकडे गाडी उभा आहे आणि इकडे गाडी उभा आहे आणि इकडे वैकुंठाला जायला सोपा रस्ता आहे. तुम्हाला दाखवतो परत मी. आता इथं थोडंसं म्हणजे सगळे आलेलो ना. बघू शकता तुम्ही, इकडं आपली गाडी उभा आहे आणि इकडं हा बघा तुम्ही
किती मोठी दरी आहे. तिकडे 40 गाव आहे. इकडून असं होऊन खाली उतरायला लागत आणि इकडून असं वरती. आता खाली उतरायला लागलो आम्ही. आता इथं खाली उतरायचं असं बघा. इकडं पाणी भरून ठेवलेलं आहे माकडा ते वणी प्राण्यासाठी. आणि हा इकडं बघू शकता तुम्ही. एवढं नाही डायरेक्ट विषय नाही ना. डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट आहे. आता आम्हाला ते बघा तिकडून गाडी खाली उरायला तेव्हा हा रोड आहे तो. आता असं होऊन जावं लागत. आता पुढं 40 गाव आहे. लई लांब आहे 40 गाव. हे बघ हे विषय नाही आहे. इकडे गाडी उभा आहे आपली. तर चला मंडळी असा विषय असा आहे. चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओला. आता मी चालतो पुढच्या रस्त्याला. आता पुढं दाखवतो तुम्हाला मी. मंडळी निघलो आपण 40 गावच्या घाटाला पास करत करत. आता पुढं 40 गाव 17 किलोमीटर आहे. आणि आता असा रस्ता आहे. खाली दरी आहे. पुढून लालपरी आली आहे लेटेस्ट मधली नवीन. अवघडी पहा हा म्हसोबा आहे 40 गावचा. इथं हा बघ दर्शन घेतो मी. हरी बोल. तर चला मंडळी मी आता घाट पास करून घेतो. कसं आहे घाट पास केला का मग टेन्शन जाईल माझं. चला मित्रांनो कंटिन्यू करा तुम्ही असा व्हिडिओ. हा टर्न खूपच डेंजर झाला. हा टर्न खूपच डेंजर आहे. हे बघू शकता तुम्ही. है कसं आहे टर्न आहे असं. हे बघा माग गाडी असं टर्न असं. आणि हे बघा असं टर्न नागिन. खतरनाक विषय आहे डायरेक्ट. हे बंदर गिंदर चोर राहिले आता सगळं मी काही आणलं नाही राव यांना. चला एक टायमाला घेऊन येऊ. आता इकडं पण दरी बरं का. नाही तर बस तुम असं हे बा. आता 16 किलोमीटर राहिलं. घाटच 9 किलोमीटर आहे. तर चला अशा प्रकारे आम्ही घाट उतरत आहे. मी आता डायरेक्ट न्यूट्रल करून दिले. जायचं दम्मा तरी टेम्पा झाला चालतो. नाही निश्चित दरी जे खाली सटकलं कसं आहे विषय. मांजरलाही माझे मी लोक आमच्या संग 2-3 दिवस. कशी दरी आहे बा सांगायचं नाही जागेवर टन हे विषय. मित्रांनो सोलर पॅनल जास्त आहे इकडे. थोडंसं राहिला आता. ते बोरी झाडणे लागला. बोरी झाड लागलं का डायरेक्ट कपार लागत. तिथून डायरेक्ट थोडंसं रिलॅक्स राहतं. म्हणजे थोडं कमी राहतं चढ बाबा आपला. कमी होईल बा. बस कमी म्हणजे कमी होत चालला. चलो लालपरी कशी विशी आज नाही करत लालपरीचा.
हरी बोल शंभो 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 पार्वती. या टायमाला भेटतो तुम्हाला. कमी गर्दी राहते ना त्याच्यामुळे. आता काय थोडस समजून घ्यायचं काही गोष्टी. आता टेम नाही ना आपल्याला. या टायमाला टेम तर टेमच राहील. खूप भेटले एक अर्ध सीट तर येऊ घेऊन. टेमच टेम आहे आपल्याला. खूपच टेम आहे. असं इथून डायरेक्ट गेलं डायरेक्ट सरळ असा विषय माहिती का. काही गोष्टी समजून घ्यायचा तुम्ही. मी तुम्हाला सांगत राहत असतो गाडी हळू चालवायची. कोणाची असली तर हळू चालवायची असा विषय. आता कमी झालं पा वरतून आलो आपण डायरेक्ट. त्या तिथून वरतून सरळ दिसतं का तुम्हाला टोक. तिथून आलेलो आहे आपण माहिती का. ते बघा वरती ते तिथं थांबलं आपण. तुम्हाला कुठं ते बघा वगैरे ते दिसलं का. आलतो इथं तुम्हाला हे म्हणता पहा. वरतून आलतो डायरेक्ट. वरती मसोबाचं ते मंदिर वगैरे दिसलं तर तुम्हाला डायरेक्ट ते थांबलो जाऊ वरती. वरती थांबलं बघा तेव्हा तुम्हाला सांग काही म्हणतो. चला ते झाडामुळे दिसणार नाही तुम्हाला. आणि त्याची ती कपर दिसते. चला अशा प्रकारे आपला घाट संपलेला आहे. आणि आता तुम्हाला दाखवलं मी किती वरतून आलो मी. तर चला मंडळी आता तुम्हाला टाकतो डायरेक्ट कलेक्टर ऑफिस धुळे. आता आधी मध्ये नाही भेटलं काही पॉईंट घेईन एखादा दाखवून तुम्हाला नंतर. असं काही विषय नाही. चला मंडळी असाच कंटिन्यू करा ब्लॉग तुम्ही. चलो म्हणजे आलो कलेक्टर ऑफिस. कलेक्टर ऑफिसला आता उतरायचं आहे. तर धुळे असा विषय. इथे हे जे निवडणूक विभाग इथं ते बंडल टाकायचे धुळे. तर चला आम्ही जातो खाली उतरून घेतो. मग पलीकडे एक सेक्शन आहे. या साईडला एक सेक्शन आहे तिकडून पण टाकायचं आहे. तर चला आम्ही जातो आता खाली गेल्याच्या नंतर त्यांना उतरून देतो. इकडे ते 33 बॉक्स उतरिले. मग आपण आपल्या घराकडं. असा विषय कलेक्टर ऑफिसचा असं आहे बा. हा विषय आता इथून खाली आपली गाडी इकडं कलेक्टर ऑफिस आहे धुळ्याचं झेंडा इकडं. असं विषय बघू. तर आता इकडे गाडी उभं आहे. साहेब येऊन आली खाली. साहेब खाली येऊन आली. काय माहिती काय करते आता काय नाही. तर चला अशा प्रकारे आपले हे मतदान यादी इथं उतरून ठेवलेली आहे. आपण आता सही शिक्का आणायला गेलेले आहे. साहेब शिक्का आणायला गेलेले त्याच्यामुळे आता थांबतो जरशी आणि लगेच निघून जातो. ठ्यान नेले आपण. रिचार्ज मारले. ऑनलाईन रिचार्ज आहे. वर्षाचा रिचार्ज आहे. गाडी नंबर बोला. MS20 HN 0246. व्हिडिओ काढतोय खाली उतरून काढा ना. अहो खाली उतरून नाही आहे. ब्लॉक चालू माझा. किती वेळ लागेल त्याला. हो असं व्हायला नाही पाहिजे माहिती. माझी गाडी आजपर्यंत कोणी टोलला थांबलेली नाही.
हा मग ते रिचार्ज आहे ना हो, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणते रिचार्ज नाही. ते तुमचं 2 फास्टॅग आहे ना, एक 46 नंबरचं आहे. हा 136 नंबर. ते लो बॅलन्स दाखवतं, हे बी व्हिडिओ काढा ना, मी बोलतोय ती. अरे जाय रे बाबा, तुझं काय, आम्ही थोडी प्रचार करतोय. चलो गाय, निघलेलो आहे आम्ही आता संभाजीनगर साठी. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आता परत चाळीसगावच्या घाटामध्ये. तुम्हाला दाखवतो मी म्हसोबापाशी गेल्यावर थांबतो मी आता तुम्हाला, कारण की आता मी गाडी चालवून थोडंसं बोर झालेलो आहे. आलेलो आहे मी म्हसोबापाशी, थोड्याच वेळात तुम्हाला थांबतो. शकता तुम्ही, इथं म्हसोबा आहे आणि इथं आपण थांबणार आहे. इथं थोडंसं रेस्ट करतो मी, थोडंसं बघू शकता तुम्ही. पुढं थांबला असतो पण तिथं थोडंसं बघू, तिथं थांबायला जागा आहे. मंदिरापाशी थांबायला जागा असली तर खूपच छान होईल, कारण की मला दर्शन पण करतो मी, आहे की नाही. तर आहे हे बघू शकतो, इथं थांबतो मी, थोडंसं दर्शन वगैरे करतो. मित्रांनो, मी आता दर्शन वगैरे करतो. हे बघू शकता तुम्ही चाळीसगावच्या घाटामध्ये. हा बघू शकता, इकडे गाडी आहे, डोंगर, इकडे गाडी आपली. तर मंडळी, दर्शन झालं आपलं इथं. हे बघू शकता किती घाट आहे. हे तिकडून गाडीवर आल्या खालून, हे बघू शकता. तिथून रोड आहे, तसं होऊन फिरून येतो, असं फिरून असं होऊन डोंगराच्या कडेने मग इथे येतो. इथं चला, अशा प्रकारे आपला पर्वत चालू आहे. दर्शन वगैरे झालं आपलं, तर चला गाडी मी लगी करतो. विषय इथून खाली गेलं म्हणजे गेलं, डायरेक्ट वैकुंठ, डायरेक्ट वैकुंठ. या विषय नाही, वैकुंठाला जायचं असतं. ज्यांना कोणाला वैकुंठाला जायचं असेल तर त्यांनी डायरेक्ट इथे यायचं, चाळीसगावच्या घाटात. तर चला, हरी बोल, रस्ता कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे आता दौलताबाद पाशी. देवगिरी किल्ला इथून दिसत असून तुम्हाला, बघू शकता तुम्ही. आता मी उतरवतो देवगिरी किल्ला. थोडासा घाट आहे, सक्सेन आहे. देवगिरी किल्ला बघू शकता तुम्ही. 52 दरवाजे म्हणे संभाजीनगर मध्ये. प्रकारे आपला सकाळचा प्रवास झालेला आहे. आता चाललो मी आता संभाजीनगर मध्ये. मग आता मी थोडंसं शोरूमला जाणार आहे. माझं त्या दिवशी टायर फोडलं, थोडंसं बाहेर गेलो होतो त्या दिवशी. सध्या फोटो करत असतं, त्याचं काही नसतं. आता का शोरूमवाले म्हणे बदलून देतो, म्हटलं ठीक आहे चालेल. चला, मी आता दौलताबादच्या घाटामध्ये. तर चला मित्रांनो, कसा आहे विषय बाबा. बघू शकता तुम्ही लोकेशन, देवगिरी किल्ला, संभाजीनगर. इथे सेल्फी पॉइंट आहे, घोडे बिडे हे काय, असा किल्ला आहे. तर चला, डेव्हलपमेंट झालं इथं. पहिल्यांदा आम्ही पैपे जात होतो इथून. दोर दाखवतो तुम्हाला, दोर 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 दोर. असे 52 दोर आहे. ते प्रकारे प्रवास चालू आहे आमचा, बघू शकता तुम्ही. इथून मार्ग आहे किल्ल्यामध्ये, प्रवेशद्वार आहे इथून. हा किल्ला इकडं पार्किंग एरिया, इकडं किल्ला आहे. आणि इथं मस्त लोक, हा बघू शकता तुम्ही
किल्ला देवगिरी आणि इथून मध्ये जी एंट्री इथून हा एंट्री गेट आहे. तर चला मंडळी मला जायचं आहे पुढं. त्यावेळी करू आपण व्हिजिट. मी गेलेलो आहे लय वेळेस पण आता व्हिजिट नाही मारलेलं असं ब्लॉग नाही काढायला. पण आता जाऊ एखाद्या वेळेस टाइम भेटल्यावर. तर चला हा तर आम्ही आलेलो आहे मिलिटरी कॅम्प संभाजीनगर. बघू शकता तुम्ही. कसा आहे तिरंगा तिरंगा. हा मिलिटरी कॅम्पचा चौक आहे हा. इकडे जायचंय संभाजीनगर. तर चलो. तर मित्रांनो मी आलेलो आहे पदमपुरा जेटावर. आपण थोडस आपल्या आत्याच्या घरी जाणार आहे. इकडून आत्याच्या घरी जायचं आपल्याला आता. इकडून डायरेक्ट आत्याच्या घरी जाऊ. आत्याला थोडस भेटू. तिथं पदमपुऱ्यामध्ये आपल्या कोकणवाडीमध्ये ना माझी आत्या राहते. तिथं भेटू त्यांना आणि मग जाऊ आपल्या घरी. आता घरीच जायचंय. थोडं शोरूमला पण जायचं आहे ना. तर चलो गाइस पे गाडी लगाएंगे. चलो आगे लागे. तर मंडळी आम्ही आलेलो आहे आता क्रांती चौकला. आम्ही आत्याच्या घरून आलेलो आहे. बघू शकता महाराजाचा पुतळा. खूप ट्रॅफिक आहे पण. तर चला तर आम्ही आलेलो आहे मळ्यामध्ये आमच्या. आता मस्त हे बघू शकता आमच्या मळ्यात. इकडे गाडी उभा आहे तिकडे ढोरं आहे. आम्ही आता चाललो मळ्यामध्ये चक्कर मारतो बाई. गंज बोर झालं पण आता काय चालू राहत असतं. दोही पण पाहा लागत असतं. कसं व्हायचं मग दोहीने पाहिलं तर. विहिरी बशी आलो आहे आमच्या. विहीर 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 कशी विहीर. आणि हिने एकदम क्वालिटी. गहू कसं काय आपला पहा. पाणी बी चांगलं आहे. दिवस माळवर आला मित्रांनो. बघू शकता गहू कसं काय जवरी जवरी. दिवस माळवर आला गहू घेऊ. कसं वातावरण. ढोर गिर आपल्या चुलत्याचे ढोर बाबा. वासरू क्यूट वासरू. कसं आहे वातावरण संध्याकाळचं. नाद करता काय शे ढोर केवढी कॅन दुधाची. हे गाईज कसे ढोर. पलीकडून आपले इकडून आमच्या आप्पाचे कोकरं बकरं. गहू कसं काय दिवस. हो हे पिल्लू. चलो हे गाईज बघू शकता तुम्ही गहू कसा आहे आमच्या चुलत्याचा. आपले ढोर आपली मोटरसायकल. वासरू कसं आहे क्वालिटी. तिकडे गाडी उभा आहे डायरेक्ट वावरात गाडी आहे. तर मंडळी आपण आलो आपल्या मळ्यामध्ये. हे आपले कांदे आहे. आपली मोसंबी पण आहे. हार्बर आहे पलीकडं. आता मी कोथमीर घेतलं दोरी घेतली. कोथमीर घेतो. कांदे गिंदी पलीकडून जातो जर चक्कर मारतो. इकडे कैडीची भाजी आहे. इथं तांदूळ काय मध्ये तांदूळ काय याच्यामध्ये कैडीची भाजी. इकडे तांदूळ का. असं बघू शकता तुम्ही कसा आहे विषय. क्वालिटी. मेथीची भाजी पण आहे. कशी क्वालिटी कांद्याची. आता कोथमीर घ्यायची आपल्याला. लसूण बघा कसा आहे लसूण.
कोण हे काय ओढ राहिले काय भानगडी हे कोण ओढ राहिले अवघड झालं आता कोथमीर घेतो काहीतरी विषय यायचा तर जाऊ द्या मित्रांनो आता ते काही माहीत नाही कशा मोड राहिल्यामुळं तर चलो आम्ही कोथमीर घेतो इथून घरी न्यायला कोथमीर घेतो मस्त क्वालिटी तर चलो तर मंडळी आम्ही घेतली कोथमीर आता घरी घरचे एकदम ओके बाई हे विषय नाही क्वालिटी क्वांटिटी टोंगळीची कशाची कोथमीर घेतली क्वालिटी कसं काय कोथमिरी सांगा आम्हाला सुगंध एकदम कडक आहे तर अशा प्रकारे आपलं झालं मला चक्कर मारलं हरभरं सगळं इकलेलं आहे बाई मित्रांनो त्याच्यामुळे आपण आता घरी जाऊ आबाद निबाद जेवण घेऊन करू मग आबाद झोपू मस्त बाकीचं पोहोच तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटून नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय आता कोथमीर जातो भजे गिजे काढतो खातो तर भेटू सगळ्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मंडळी आपण आलेलो आपल्या वावरातून चक्कर मारून मस्त आहे कोथमीर घेतली गाडी इकडं उभा आहे बघू शकता तुम्ही काय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना बाय बाय असंच प्रेम करत राहा अशाच तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन मी तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर ही आमची गाडी आहे चला